सावधान, विश्राम. नमस्कार, शुभ सकाळ मित्रांनो. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन. मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. तर मित्रांनो, आज प्रजासत्ताक दिन म्हणजेच 26 जानेवारीचा दिवस आहे आज. आणि खूप वर्षांनी मी माझ्या मराठी शाळेमध्ये चाललो आहे. लहानपणापासून मी त्या शाळेमध्ये गेलो आहे आणि खूप वर्षांनी मी आज प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी त्या शाळेमध्ये चाललो आहे. तर त्यानिमित्ताने आजचा ब्लॉग चालू केला आहे. आणि मी सुद्धा मराठी शाळेतच शिकून मोठा झालेलो आहे. परंतु सध्या मराठी शाळेची परिस्थिती कठीण आहे. मराठी शाळा बंद होण्याच्या मार्गावरती आहेत. या कुठेतरी बंद व्हायच्या थांबल्या पाहिजेत, चालूच राहिल्या पाहिजेत. तर आज 26 जानेवारी म्हणजेच आपला देश स्वातंत्र्य आधी झाला त्याच्यानंतर, परंतु प्रजासत्ताक झालेला नव्हता आपला देश. म्हणजेच प्रजासत्ताक म्हणजे काय, 1950 साली आपल्याला भारताला आपल्या संविधान मिळालं. संविधान मिळाल्याच्या नंतर कुठेतरी पहिलं पाऊल आपल्या भारताने एक लोकशाहीच्या दिशेने उचललं असं म्हटलं जातं. तर आज प्रजासत्ताक दिन आहे. तर तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर प्रजासत्ताक दिनानंतरच आपल्याला सर्वांना आपले अधिकार, आपले हक्क कशा पद्धतीने असतात, कोणकोणते अधिकार असतात, ही खरं तर जाणीव झाली. आणि त्या जाणीवेमुळेच आज भारत स्वतंत्र खऱ्या अर्थाने आज झाला म्हणायचा. कारण का, परंतु स्वतंत्र भारत झालेला, परंतु गुलामगिरी हे वगैरे ह्या काही गोष्टी ह्या ह्या झाल्या नव्हत्या, तर पूर्ण बंद झाल्या नव्हत्या. परंतु माणसाला, व्यक्तीला स्वातंत्र्य पूर्णपणे कधी मिळालं, तर प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी संविधान हाती आल्याच्या नंतर लोकशाहीच्या दिशेने आणि भारताने विकासाच्या दिशेने पहिलं पाऊल उचललं असेल असं म्हटलं जातं. तर 1950 साली आपल्या भारताला हे संविधान मिळालं आणि त्यामुळे हे सगळं शक्य झालं. तर आज प्रजासत्ताक दिन साजरा करण्याच्या निमित्ताने मी चाललो आहे मराठी शाळेमध्ये माझ्या जुन्या लहानपणीच्या आठवणी ताज्या करण्यासाठी. तर आजचा ब्लॉग बघून तुम्हाला सुद्धा तुमच्या शाळेतल्या, मराठी शाळेतल्या आठवणी ताज्या होतील. पहिले आम्ही असताना पटसंख्या खूप होती, आता खूप कमी झाली पटसंख्या. तर असो, काळानुसार हे बदल होत राहणार. तर चला आपण जाऊया मराठी शाळेमध्ये आपल्या. ही आहे आपली शाळा. हा आहे आपल्या शाळेचा परिसर. सावधान, विश्राम. सावधान, एक साथ, ध्वज लीडर चल दो. सामने सलामी देगा, सामने सलामी. सलामी के साथ राष्ट्रगीत शुरू कर. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलगी तरंग. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे, जय हे, जय हे, जय 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 हे. हाथ नीचे, एक साथ ध्वजगीत शुरू कर. विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा. विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा
ऊंचा रहे हमारा, सदा शक्ति सरसाने वाला, प्रेम सुधा बरसाने वाला, वीरों को हर्षाने वाला, मातृभूमि का तन मन सारा, झंडा ऊंचा रहे हमारा, विजयी विश्व तिरंगा प्यारा, शान नहीं सकी जाने पाए, चाहे जान भले ही जाए, विश्व विजय करके दिखलाए, तब होए प्रणाम पूर्ण हमारा, झंडा ऊंचा रहे हमारा, विजयी विश्व तिरंगा प्यारा। एक साथ राज्य गीत शुरू कर। महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, नामा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा, आसमानीच्या सुलतानीला जबाब देशी जीवा, सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिव गर्जतो, शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद, महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, आया छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, ओलाही मनगटे खेळती, खेळती वखेनी, याच्या उन्हात शिजला, याच्या घामाने भिजला, देश गौरवासाठी झिजला, दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। प्रजासत्ताक दिनाचा जय हो, प्रजासत्ताक दिनाचा जय हो, प्रजासत्ताक दिनाचा जय हो, जय जवान जय किसान, जय जवान जय किसान, जय जवान जय किसान। मी अशी शपथ घेतो की मी अशी शपथ घेतो की माझे संपूर्ण कुटुंब माझे संपूर्ण कुटुंब गाव गाव 26 जानेवारी 26 जानेवारी 2027 पर्यंत 2027 पर्यंत साक्षर करेल। साक्षर करेल। मी स्वतः असाक्षर राहणार नाही साक्षर राहणार नाही आणि इतरांना असाक्षर राहू देणार नाही। साक्षर राहू देणार नाही। मी ध्वजारोहण झालेलं आहे आणि आता सगळे वर्गात बसत आहेत, तर मी सुद्धा वर्गात बसणार आहे। आता माझ्या जुन्या आठवणी पुन्हा ताज्या होणार आहेत। चला स्वागत। आज आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राईची खापरेवाडी या ठिकाणी 77वा प्रजासत्ताक दिन आपण मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये साजरा करत आहोत। या प्रसंगी आज आपल्या शाळेमध्ये उपस्थित असलेले आपले शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, त्याचबरोबर सर्व सदस्य, आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे शिक्षण तज्ञ, तुम्ही सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे की जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना असलेली आपल्या भारत देशात आज प्रजासत्ताक दिन, रिपब्लिक डे आपण ज्याला म्हणतो, तो आज आपण आपल्या शाळेमध्ये साजरा करत आहोत। त्याचबरोबर संपूर्ण देशामध्ये आणि विदेशामध्ये देखील जे जे भारतावरती मनापासून प्रेम करतात ते सर्वजण या उत्सवामध्ये आज सामील होतात। शाळेच्या वतीनं मी या ठिकाणी पुष्प देऊन स्वागत करतो।
आपण सगळे खापरेवाडी शिर्केवाडीतील सर्व ग्रामस्थ आज 26 जानेवारी निमित्त या ठिकाणी आलेलो आहोत. आपल्या सर्वांना उत्सुकता आहे. मुलांची भाषणं विविध मनोगत या ठिकाणी यानंतर होतील आणि त्यानंतर आपली छोटीखानी सभा होईल. काही विषय आहेत ते होतील आणि आपला हा नियोजित कार्यक्रम या ठिकाणी संपेल. मी सगळ्या मुलांना अगोदर विनंती करतो की आपली जी 2 गाणी आहेत सुरुवातीची ते तुम्ही सगळ्यांनी म्हणायचे. एक महाराष्ट्र राज्य देवा ढोलकी आणि खंजिरी घ्या. महाराष्ट्र राज्य आणि माझा भारत. ओके. महाराष्ट्र राज्य आमचे काही 2 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतचित्त ऐकून घ्या अशी मी आशा करते. माझ्या भाषणाला सुरुवात करते. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव कीर्ता आहे. आज 26 जानेवारी आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो. प्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 26 जानेवारी 1950 रोजी संविधान लागू झाले. भारतातील लोकशाही सुरू झाली. हा दिवस शूरवीरांची व त्यांच्या बलिदानाची आठवण करून देतो. हा दिवस राष्ट्रीय म्हणून ओळखला जातो. एवढं बोलून मी माझे भाषण संपते. जय हिंद, जय महाराष्ट्र. उत्सव 3 रंगांचा आभारी असतो तिला. उत्सव 3 रंगांचा आभारी असतो तिला. नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला. जिलेबी मिळालेला आहे आपल्याला. महिलांचा फोटोशूट चालू आहे इकडे.
आजचा ब्लॉग तुम्ही बघितलात तर मराठी शाळेमध्ये खूप वर्षांनी ध्वजारोहण करण्यासाठी प्रजासत्ताक दिनानिमित्त गेलो होतो. तर खूप भारी वाटलं. मला सुद्धा माझ्या आठवणी लहानपणीच्या ताज्या झाल्या. तर सगळ्या त्या वर्गामध्ये बसलो आणि ते बसल्याच्या नंतर ना ते दिवस आठवले. खरंच काय दिवस होते ते भारी. ते दिवस पुन्हा यावेत असं वाटतं. परंतु किती काही झालं तरी पुन्हा ते दिवस येणार नाही. परंतु आम्ही त्या शाळेमध्ये असताना खूप मजा मस्ती केलेली. आणि असंच असतं, जेव्हा आपण आता जगतोय ना, आपण जे वय जगतोय त्याच्यामध्ये मजा मस्ती करणं, आनंदात राहणं, प्रत्येक गोष्ट समजून घेणं खूप गरजेचं आहे. तर आम्ही त्यावेळी मजा मस्ती खूप केलेली. त्यामुळे आता त्याची खंत वाटत नाही एवढी जास्त. वाटतंय मनाला की प्रत्येकाला शाळेचे दिवस हे हवेच असतात. परंतु आठवतं की आम्ही त्यावेळी एन्जॉयसुद्धा केलेला होता. म्हणून प्रत्येक वय जे असतं एन्जॉय करत राहा, उद्याची चिंता करू नका, असा तो विषय असतो. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि आजचा ब्लॉग बघून तुम्हाला तुमच्या शाळेची आठवण झाली का, तुमच्या मराठी शाळेची, जिल्हा परिषद शाळेची आठवण झाली का, हे कमेंट करून नक्की सांगा. तर पुन्हा एकदा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.